काय करते जयश्री? काय नाही, दळण करायला लागले. नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार. दळण करायला लागली का? हा, गहू काढायला लागले. ह्याच्यात ठेवलं होतं डब्यात ते. बर बर. हा, कवा आला होता आजी तू? आता आलं, थोड्या वेळ झालं. बरं बरं. मग जेवायला वाढू काय? जेवण वाढ, जेवण करायचे. बरं जायचं अजून मला कामावर. हा, कामावर जायचं, जेवण करून अजून. बरं बरं. आता गहू नीट करायला तर मग एखादं गाणं बिणं म्हणावा. हा, गाणं म्हणावं आंबाबाईचं एखादं. आंबाबाईचं गाणं म्हणू? हा, बरं, म्हणते की गाणं. आहेत माळा बी आहेत वाटते. हा? जहाज आहे, माळा बी आहेत नाही तर. माळ, हो माळा हा, आहे देखी. माळा आहे, जहाज आहे. बर, म्हणते की आंबाबाईचं गाणं दाजी, तुम्हाला ऐकू वाटतंय तर. दळण करीत करीत म्हणावं एखादं गाणं. म्हणते गाणं. आता मला ताईने एका प्रश्न विचारला होता दाजी, काय? फोन करून 2-4 दिवसाखाली फोन आलता त्यांचा. हा, म्हणल्या परडी कुठली आली, कसं काय आली काय. तर ताई मी सांगते तुम्हाला, परडी येणं म्हणजे काय सोपं नाही. परडी यायची म्हणल्यावर लय आजारी पडले होते मी. बरोबर आहे का दाजी? बरोबर आहे. आजारी पडले मी. नुसतं हे डोकं ही लय लय दुखत होतं. कामाच्या बाहेर डोकं दुखायचं हे. मग ती देवाचं निघलं, परडी आली हातावर. मग परडी घेते म्हणून तर माझं डोकं ही दुखायचं राहिलं. व्यवस्थित झाले मी. मग मी व्यवस्थित झाल्यानंतर मग असं गाणं म्हणले होते एक मी. कोणतं? आंबा माझी झाली डॉक्टर, हा, आणि रोगाची केली पारक. बर बर. गोळी खाल्ली की तेवढ्या पुरतं राहायचं डोकं. मग पुन्हा बरीच जण म्हणली परडी येते. आपल्या देवानं सांगितलं परडीच येणार आहे. बर बर. म्हणून मग मी ते गाणं म्हणले होते पुन्हा दाजी. हा, हा, कोणचं गाणं? कोणतं गाणं म्हणलं होतं? तर आता माळा जवळ आहे त्या. माळा घालून म्हणावं एखादं आंबाबाईचं गाणं. घालते, माळ घालते. झाली का आणली दाजी इथं? दहा आणले होते मगात. ते दळण करावं म्हणलं होतं तुमच्या दळण मनात करीत आहे करीत एखादं म्हणायचं गाणं. का? बरं, म्हणते की गाणं. तर मला टेंबी आईची परडी आहे, माता बहिणून टेंबी आहे. तिथं भूम तालुक्यात टेंबी आई देवस्थान आहे. जांबाबाई बशी. हो, जांबाई पशी तिथली परडी आहे. मला पाया पडणे येते. आंबाबाईला पाहू द्या, टेंबी आईला पाहू द्या. दाजी म्हणते तर गाणं म्हण. तर माळा बी जवळ होत्या आणि सगळं जवळ आहे. झाज जवळ आहे, तिथं ठेवलेलं आहे. तर ती मी म्हणते गाणं ऐका. गाण्यातलं काय चुकलं तर माफ करावं. म्हणते गाणं ऐका, आंबाबाईचं म्हणते गाणं. आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर, केली रोगाची पारक. ऐका माता बहिणींनो, माझे बरंच काय दुखलेलं आहे. बरीच आजारातून आई अंबाबाई पाठीमागं होती म्हणून सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद आहे मला सगळ्यांचा. तर मी अंबाबाईचं गाणं म्हणते. गाण्यातलं काय चुकलं तर माफ करावं. आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदे उदे, बोलून माता तुझे तुमचा उदे 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 उदे. आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर, केली रोगाची पारक. येडू माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर, केली रोगाची पारक. माझं दुखत होत ग डोकं, माझं दुखत होत ग डोकं. आंबान दिला मला टोपण, आंबा माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर, केली रोगाची पारक. येडू माझी झाली डॉक्टर ग डॉक्टर, केली रोगाची
रोगाची पारख माझी दुखत होती बरगडी ऐका माता बहिणीनो काय ते माझी दुखत होती बरगडी आंबान दिली मला परडी आंबा माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख येडू माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख माझा दुखत होता गळा माता बहिणीनो ऐका माझा दुखत होता गळा आंबान दिला मला माळा आंबा माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख येडू माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख माझी दुखत होती गमान माझी दुखत होती गमान आंबान दिला मला बाण आंबा माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख येडू माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख माझा दुखत होता हात माझा दुखत होता रे हात आंबान दिला मला पोत येडून दिला मला पोत आंबा माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख येडू माझी झाली डॉक्टर केली रोगाची पारख आई राजा